नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंडळी, परवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जबर धक्का बसला असल्याचे मानले जात आहेत. कारण शिवसेना युबीटी म्हणजे उद्धव ठाकरे गटामधून बंडखोरी करून बाहेर पडून ते एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश करणाऱ्या जवळजवळ 6 खासदारांच्या विलिनीकरणाला अखेर लोकसभा सचिवालयाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यामुळे हा शिवसेनेसाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहेत. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीनंतर आता संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला व संवाद साधत असताना त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर चांगलेच संतापले. नेमकं संजय राऊत काय म्हणाले ती सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. संजय राऊत यांना वारंवार एकनाथ शिंदे यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते संतापले. ते असे म्हणाले, ए काय रे, सोड रे, सारखं शिंदे शिंदे काय करतोय? कोण आहेत हे शिंदे? ते काय राम मनोहर लोहिया आहेत का पंडित नेहरू आहेत? का शिंदे हे वसंतराव नाईक आहेत की वसंतदादा पाटील आहेत? कोण आहेत हे शिंदे? अख्ख्या महाराष्ट्राचं नुकसान त्यांनी केलंय. टीएमसी विकत घेतली, त्यानंतर आप विकत घेतली आणि आता शिवसेना विकत घ्यायला निघालेत. त्यामुळे कोण आहे ते? अशा प्रकारे ते चांगलेच व संतापले एकनाथ शिंदे यांच्यावरती. पुढे संजय राऊत असं पण म्हणाले की सुप्रीम कोर्ट हे गुलाम आहेत. जर सुप्रीम कोर्टाने 40 आमदाराचा निकाल दिला असता तर अशी वेळ म्हणजे पक्ष फुटल्याची वेळ आलीच नसती. सुप्रीम कोर्टाने 40 आमदाराचा निकालच दिला नाहीत असं देखील संजय राऊत म्हणाले. देशामध्ये संविधान आहेत, मात्र हे संविधानाचा दुरुपयोग करत आहेत अशा पद्धतीने देखील त्यांनी प्रहार केला. पुढे ते असे पण म्हणाले की लोकसभा अध्यक्षांनी कुठल्या कायद्याने हा निकाल दिला किंवा ही मंजुरी दिली या खासदारांची? हे सर्व चुकीच्या पद्धतीने त्यांनी केलं. देशामध्ये क्राईम चालू आहेत, त्यामुळे देश कुठे चाललाय हे मात्र हे लोक बघत नाहीत असं देखील ते म्हणाले. पुढे त्यांनी सोनम वांगचुक व अभिजित दिपके यांच्यावर देखील बोलले. संजय राऊत असं म्हणाले की या लोकांना सोनम वांगचुक यांच्याशी काही देणं घेणं नाहीत व अभिजित दिपके यांच्याशी देखील. त्यांना सोनम वांगचुक व अभिजित दिपके यांना देखील मारायचं आहेत अशा पद्धतीने चांगले संतापले. त्यामुळे जे संजय राऊत बोलले त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का किंवा त्यांच्याबद्दल काय मत आहे? नक्की आम्हाला तुमचं मत कळवा. व्हिडिओ कशी वाटली ते पण नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर शेअर पण जास्तीत जास्त करा. धन्यवाद मंडळी.